नमस्कार. तयारी पेरणीची या कार्यक्रमात मी संपदा पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. दरवर्षीच आपण हा कार्यक्रम आयोजित करतो, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांकरता. नवनवीन तंत्रज्ञान त्यांना येत्या खरीप हंगामात कसं मदतपूर्वक राहू शकतं, काय फायदा त्यांना नवीन तंत्रज्ञान वापरून होऊ शकतो आणि त्याचबरोबर त्यांच्या काही समस्या असतील त्याचं निवारण व्हावं या दृष्टिकोनातनं आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने चर्चा करत असतो. आणि आज अशीच चर्चा करण्याकरता आपण आमंत्रित केलं आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर श्री रवींद्र मनोहारे सर यांना. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. दरवर्षी आपण चर्चा करतो खरीप हंगाम आपल्या शेतकरी बांधवांना लाभदायी ठरो त्या दृष्टिकोनातनं. तर आता खरीप हंगाम अगदी येऊ घातला आहे, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला विचारावंसं वाटतं की यावर्षीचं पाऊसमान कसं असणार आहे आणि हे सगळं लक्षणं बघता शेतकऱ्यांनी काय तयारी करायला हवी? खरं तर शेतकरी म्हटलं की त्याला पाऊस याशिवाय शेती करू शकत नाही. बरोबर. आणि यावर्षी जर आपण बघितलं पावसाचा जो अंदाज आहे, आता मागच्या वर्षीपर्यंत अल निनोचा प्रभाव होता, पण हे वर्ष जरा वेगळं आहे. यावर्षी ला निनाचा प्रभावाखाली सर्व पर्जन्यमान राहणार आहे. त्यामुळे नक्कीच जो पाऊस 15 जून नंतर आपल्या नागपूरला किंवा विदर्भामध्ये सांगितलेला आहे, 15 जून नंतर पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस दीर्घकाळपर्यंत राहणार आहे, टिकणार आहे. जर आपण थोडं मागच्या वर्षीची तुलना केली, मागच्या वर्षी जो जून आणि आपला ऑगस्ट हे 2 महिने थोडे कमी झाले, म्हणजे 60% पाऊस पडला आणि जुलै आणि सप्टेंबरमध्ये खूप जास्त पाऊस पडला. त्यामुळे जे पावसाचं जे वितरण आहे ते समान नसल्यामुळे तोचा फटका आपल्या शेतीला बसला आहे. पण यावर्षी आपण जसं आता एक अंदाज आहे हवामान खात्याचा की 15 जून नंतर मुबलक प्रमाणामध्ये पाऊस येणार आहे. आपल्या नागपूर जिल्ह्यात सुद्धा आता पावसाला सुरुवात झालेली आहे, पण पाहिजे तशी नाही आहे. काटोल, नारखेड आणि सावनेर भागामध्ये जवळजवळ 34 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. पण सरासरी जर आपण जिल्ह्याचा विचार केला तर फक्त 12 मिलीमीटर पडलेला आहे. आणि आम्ही कृषी विभाग नेहमीच सांगत असतो की जोपर्यंत पुरेसा वापसा येत नाही जमिनीमध्ये किंवा 75 ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणीला सुरुवात करू नये. आणि त्यासाठी आपण नागपूर जिल्ह्यामध्ये 81 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन याची उभारणी केलेली आहे. म्हणजे जेवढे की महसूल मंडळ आहे आणि त्या महसूल मंडळाचा प्रत्येक दिवशी जो काही डेटा आहे, किती पाऊस पडला, तिथले बाकी पॅरामीटर्स, त्याची माहिती आपल्याला संकलित असते. आणि त्या मार्फत आपण शेतकरी बांधवांना सांगत असतो की आपल्याला हा पुरेसा पाऊस पडल्याशिवाय आपण पेरणीला सुरुवात करू नये. पण आपल्याकडे अजूनही आता 4-5 दिवसाचा कालावधी आहे, तर त्यासाठी जी तयारी पेरणीची जी आपला कार्यक्रम आहे, नक्कीच शेतकरी बांधवांना फायदेशीर होणार आहे. नक्कीच आम्ही पण अशी आशा करतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी आपली चर्चा असते ती शेतकरी बांधवांना मदत म्हणूनच व्हावी. आणि आणखीन मला विचारायचं असं आहे की आता आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा विदर्भ किंवा नागपूर आपला जो जिल्हा आहे तिथे पीक नियोजन यावर्षी कसं केलं गेलं आहे आणि बियाणं निवडताना आपल्या शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी, काय दृष्टिकोन ठेवून त्यांनी पीक निवडायला हवं? खरं तर नागपूर जिल्हा हा मल्टी क्रॉपिंगचा जिल्हा आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला भाताचं हे पिकं दिसतात, सोबतच सोयाबीन आणि कापसाची सुद्धा आहे. म्हणजे जर आपण पूर्वेकडचा भाग बघितला, भिवापूर, उमरेड, कुई भागामध्ये भाताचं जास्त क्षेत्र आहे, मौदा वगैरे. आणि इकडले जे तालुके आपले काटोल, कळमेश्वर आणि इकडले नागपूरच्या वेस्टर्न भागामधले पश्चिमेकडचे, तर तिथे आपल्याला सोयाबीन, कापसाचा एरिया जास्त मिळतो. पण सरासरी आपल्या जिल्ह्याचं जर आपण विगतवारी बघितली तर 40% एवढं क्षेत्र आपलं कापूस या पिकाखाली आहे. म्हणजे जो एरिया आहे आपला जवळ 4,65,000 हेक्टरचा एरिया आपण म्हणजे पेरणी करतो दरवर्षी, आपले शेतकरी बांधव करतात. त्यामध्ये 2.25 लाख हेक्टर एवढं क्षेत्र कापसाखाली आहे. आणि त्यामुळे नक्कीच कापसाचे जे काही प्रश्न ते बिकट असतात आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्या खालोखाल मग आपण सोयाबीन पीक, कारण आता मागच्या वर्षी सुद्धा आपण जिल्ह्याची म्हटलं होतं की 94,000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे. पण थोडं म्हणजे पावसानं सुद्धा त्यामध्ये थोडा खंड पडला आणि शेतकऱ्यांचा सुद्धा आता थोडा ट्रेंड बदलत आहे, तरी सोयाबीनचं क्षेत्र थोडं कमी होत आहे. यावर्षी 93,000 हेक्टरचं आपण नियोजन केलं आहे. भाताचं त्या खालोखाल क्षेत्र आहे ते सुद्धा आपण जवळजवळ 92,000पर्यंत भात आहे. आणि तूर जे 52,000 हेक्टर आहे. तसे 4 मेजर क्रॉप जर पकडले तर आपल्याला 90 ते 95% क्षेत्र पूर्ण जिल्ह्याचं हे 4 पिकाखाली आहे. आणि नक्कीच त्याच्यामध्ये आपण जर बघितलं पूर्ण म्हणजे वर्षभरात आता नियोजन आम्ही या वर्षी सुद्धा केलेलं आहे की शेतकरी बंधू कशा पद्धतीने आपली पीक पेरणीचं किंवा पिकाचं हे करणार आहे. तर यामध्ये यावर्षी आपण जी बाकी पिकं आहे, म्हणजे जसं आपण आता चारा पिकं म्हणून मका असेल, ज्वारी असेल, त्याचा आपण येथे प्रचार प्रसार आणि शेतकरी बांधवांना सांगतो की ती पिकं तुम्ही जास्त प्रमाणात घ्या. काही भुईमुगाचं क्षेत्र आपल्या जिल्ह्यात वाढत आहे. तीळ आणि याच्यामध्ये मूग आणि उडीद हे सुद्धा पीक आपल्यामध्ये वाढ येतात. तर एकंदरीत सर्व पिकाचं जे नियोजन आहे
हे करत असताना आपल्याला शेतकरी बांधवांना आम्हाला असं सांगायचं आहे की आपण एकाच पिकावर अवलंबून आता थोडं मल्टी क्रॉपिंग ज्याला म्हणतो आपण आंतरपिकं जे घेणे, तर ते सुद्धा खूप आवश्यक राहणार आहे. कारण एका पिकानं जर दगा दिला आपल्याला तर त्याची भरपाई आपण दुसऱ्या पिकामध्ये करू शकतो. हे झालं पिकाचं नियोजन. पण आता मला विचारायचं आहे की खरीप हंगाम अगदी आता म्हणजे तोंडावरच आहे असं म्हणणं आपण, तर बियांचं नियोजन कसं काय आहे? तर यामध्ये आपण बघतो की एक दोन प्रकार असतात. एक तर आपल्याला मार्केटमध्ये बियाणं उपलब्ध होते किंवा मग घरचे घरी सुद्धा शेतकरी काही बांधव वापरतात. आता आपण कापूस पीक जे म्हटलं जवळजवळ 2.25 लाख हेक्टर एरिया आणि त्याला आपल्याला 9.5 लाख पाकिटं लागणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आता हे शेतकरी बांधव आपलं उत्पादित करू शकत नाही. त्यांना पूर्णतः आपल्याला प्रायव्हेट कंपनीवर अवलंबून राहावं लागतं, कारण ते हायब्रिड बियाणं आहे आणि ते प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून आपल्याला, आणि भरपूर कंपन्या त्यामध्ये आलेल्या आहे की जे बियाणं मार्केटिंग करत आहे. आता आम्ही ज्या पद्धतीने एक प्रचार विस्तार कार्य करतोय कृषी विभाग, एक आपण ऐकलं असेल HTBT नावाचं बियाणं किंवा चोर बीटी जो प्रकार आहे की छुप्या मार्गाने गुजरातमधून किंवा आपल्या म्हणजे साऊथमधून जे बियाणं येतं आणि ते कुठलंही प्रमाणित नसतं आणि ते आपल्या शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं किंवा शेतकरी ते घेतो. तर यावर आता कृषी विभागानं खूप कडक पावलं उचललेली आहे. आताच आम्ही एक उमरेडला, काटोलला हे बियाणं आम्ही त्याच्यावर धाडी टाकली आणि ते सुद्धा आम्ही केलेलं आहे, म्हणजे त्याला सीज केलेलं आहे ते बियाणं. तर आमची एक आव्हान या प्रसंगी राहणार आहे की आपण बियाण्याची व्हेरायटी भरपूर आहे, म्हणजे HTBची विशेषतः जे की शासनानं प्रतिबंधित केलेलं बियाणं आहे कापसाचं, ते आपण घेऊ नये, कारण ते कायद्यानं त्याच्यावर बंदी आहे. HTBT, चोरबीटी. दुसरा आपला जो भाग आहे तो सोयाबीनचा बियाणं. यामध्ये आता मागच्या वर्षी आपण बघितलं सोयाबीनला खूप जास्त सेटबॅक बसला. जवळजवळ म्हणजे सर्व क्षेत्रच आपलं याच्यामध्ये येलो व्हेनमोजॅकच्या कीड रोगामुळे आपलं सर्व म्हणजे हे झालेलं होतं, कमी झाली होती उत्पादकता. तरी सुद्धा काही शेतकरी बांधवांनी आपलं बियाणं राखून ठेवलं आहे, कारण आपण एकदा बियाणं उत्पादित केलं की आपण 3 वर्षापर्यंत ते घेऊ शकतो, तेच बियाणं घरच्या घरी वापरू शकतो. तर आमची शेतकरी बांधवांना ही एक याच्यामध्ये आग्रहाची विनंती राहणार आहे की आपण जे घरचं बियाणं आपण ठेवलेलं आहे, तर ते एक त्याची बीज परीक्षण, म्हणजे ज्याला आपण उगवण क्षमता तपासणी म्हणतो, म्हणजे ते बियाणं पुरेसं उगवणार आहे की नाही, आणि कमीत कमी 70% जर त्याची उगवण क्षमता असेल, म्हणजे 100 बिया घेतल्या तर 70 जरी उगवल्या आणि त्या घरच्या घरी शेतकरी बांधव तपासू शकतात, तर ते त्यांनी बियाणं वापरावं. त्यापेक्षा खाली जर आपलं उगवण क्षमता गेली तर ते बियाणं वापरू नये, असा आमचा एक संदेश राहणार आहे. हा एक पहिला भाग. दुसरा ह्याच्यामध्ये की आपण जे बियाणं आपण जमिनीमध्ये टाकतो आणि पेरणी करणार आपण पुढच्या आठवड्यामध्ये, ती करण्यापूर्वी आता ही योग्य वेळ आहे की आपण त्या बियाण्यांना त्याची बीज प्रक्रिया करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणजे 3 प्रकारचे आहे. याच्यामध्ये एक फंजीसाईड, ज्याला आपण बुरशीनाशक म्हणतो, केमिकल बुरशीनाशक, त्यानंतर त्याच्यामध्ये कीटकनाशक आहे, आणि नंतर शेवटी आपली जैविक बीज प्रक्रिया. आता ही वेळ आहे की आपण त्यांनी बुरशीनाशकाची थायरम 3 ग्रॅम 1 किलो बियाण्याला लावून ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा ज्या दिवशी आपली पेरणी होईल त्या पेरणीच्या 2 तास आधी त्यांनी रायझोबियम नावाचं जे कल्चर आहे ते जर आपल्या बियाण्याला लावलं तर त्याच्यामुळे जे की बुरशीजन्य रोग येतात तर त्याच्यावर आळा बसणार आहे. तर म्हणून ह्या 2 छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही फारसं त्यामध्ये पैशाची सुद्धा खर्च होत नाही, पण थोडं आपल्याला शेतकरी बांधवांनी जर ती वेळीच काळजी घेतली तर नंतर आपल्याला ज्या तक्रारी असतात की उगवलं नाही बियाणं किंवा बरंचसं नुकसान झालं त्या होणार नाही. तर मार्केटचं बियाणं असो किंवा स्वतःचं बियाणं असो, ती आपण त्याची जर्मिनेशन टेस्ट ही केलीच पाहिजे, आणि ते काही फारसं कठीण नाही. घरची मंडळी सुद्धा आपल्या करू शकतात. आपल्या जे गोनपाट असेल किंवा न्यूजपेपर असते, जे रद्दी पेपर आहे, त्याच्यावर सुद्धा 100ची 10x10ची रांगोळी टाकून त्याच्यामध्ये 2 दिवसात आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतील, आणि साधी सोपी अशी पद्धत आहे. तर ह्या 2 गोष्टी आम्हाला यामध्ये सांगायच्या आहे. सर, खूप छान तुम्ही माहिती दिली, आणि मला असं वाटतं की आपले शेतकरी बंधू नक्कीच त्यांना माहिती असेलही, पण कधी कधी कसं असतं ना की परत एकदा एक रिव्हिजन झाल्यासारखं की तुम्ही की जी माहिती दिली त्याचा नक्कीच ते लोक उपयोग करतील आणि छान त्याचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं नियोजन करतील. पण आत्ता जसं आपण बोलताना म्हणालात की वेगवेगळे फंगीसाईड्स आणि सगळं वापरायचं जेणेकरून पुढे नुकसान होऊ नये, त्याच्याकरता आधी प्रिकॉशन घ्यायची. तर मला आता विचारायचं आहे की रासायनिक खताचं नियोजन कसं आहे, आणि दुसरं असं की हे सगळे प्रोसेस करत असताना कमी खर्चात सगळं नीट व्यवस्थित नियोजन करता यावं म्हणून शेतकरी बंधूंनी काय काळजी घ्यायला हवी आणि कशा पद्धतीने ते करायला हवं? बरोबर आहे. याच्यामध्ये दुसरा जो महत्त्वाचा घटक आपल्या शेतीसाठी लागतो की ज्याच्यामुळे आपली उत्पादकता कमी असते, म्हणजे त्यामध्ये एकतर पुरेसे अन्नद्रव्य आपण देत नाही किंवा बरेचसे त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचे काही घटक असतात ज्याच्यामुळे आपली उत्पादकता कमी होते. तर यासाठी आता एक जमिनीचं आरोग्य, जसं माणसाचं आरोग्य तसं जमिनीचं सुद्धा आरोग्य आहे, आणि त्यामध्ये जी आवश्यकता आहे
तर आता आपल्याकडे आहे वेळ अजूनही, म्हणजे पाऊस सुरू झालेला नाही तेवढ्या प्रमाणामध्ये. तर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही मातीचे नमुने त्यांनी काढले नसेल, म्हणजे सॉईल सॅम्पल ज्याला म्हणतो, म्हणजे आपण असा एक RKY नावाची योजना आहे, त्यामध्ये आपण गावं निवडतो आणि त्या शेतकऱ्यांचे जे मातीचे नमुने वेगळ्या ठिकाणाहून त्याची गोळा करून सॅम्पल आपण प्रयोगशाळेमध्ये, मृद चाचणी प्रयोगशाळेमध्ये तपासून घेतो. याचा उद्देश हाच आहे की आपल्याला त्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचे अन्न घटक आहे, NPK ज्याला म्हणतो आपण, नत्र, स्फुरद, पालाचं प्रमाण किती आहे, त्यानंतर मायक्रोन्यूट्रन ज्याला सूक्ष्म मूलद्रव्य किती आहे, झिंकची कमतरता आहे का, मॅंगनीज, बोरॉन वगैरे जे की आपले 6-7 प्रकारचे सूक्ष्म मूलद्रव्य आहे. आता होतं कसं की आपण शेतकरी बंधू जे काही आपलं रिकमेंडेशन आहे किंवा शिफारशी आहे की त्यानुसार त्यांनी खत फवारली म्हणजे वापरली पाहिजे. पण याच्यामध्ये जर तिथे आपल्याकडे जर आपला नागपूर भाग जर म्हटलं तर आपल्याकडे नत्र सुद्धा पुरेशा म्हणजे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, पालाश सुद्धा आहे आणि स्फुरद याचं मात्रा भरपूर आधीच जमिनीमध्ये आहे. फक्त ती म्हणजे पिकाला वापरताना त्या अडचणी ज्या येतात, म्हणजे ज्यामध्ये डायरेक्ट ते घेऊ शकत नाही, जे काही जमिनीतलं नत्र, स्फुरद, पालाश आहे, नत्र असेल तर हवेतून तर घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला जैविक तिथे प्रक्रिया करणं खूप आवश्यक आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, जे की जीवाणू असतात ते स्थिरीकरण करतात, म्हणजे स्फुरद विरघळणारे काही जीवाणू असतात, त्याचा वापर आपण केला पाहिजे. म्हणजे आपल्याला बाहेरचं खत घेऊनच आपण वापरावं असं याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे. आपल्याकडे भरपूर निसर्गानंच दिलेलं आहे, आपली जमीन तशा चांगल्या सुपीक आहे, फक्त आपल्याला त्याची म्हणजे खत व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. आणि हे करत असताना आपण यामध्ये ही काळजी घेतली पाहिजे की एकतर माझ्याकडे माझं सॉईल हेल्थ कार्ड ज्याला म्हणतो आपण, जमिनीचं आरोग्य पत्रिका आपल्याजवळ आहे. त्यानंतर ज्या ज्या पिकाचा जो डोस असेल, आता उदाहरणार्थ समजा मला सोयाबीनचं पीक घ्यायचं असेल तर 12-30-12 म्हणजे 12 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश एवढंच द्यायचं आहे. आता याच्यामध्ये ही रिकमेंडेड मात्रा आहे, पण ऑलरेडी जर माझ्याकडे जास्त असेल तर मी तेवढी मात्रा कमी करेल. तर अशा पद्धतीने आपल्याला खताची जी जिथे तिथे बचत होते. आणि यावर्षी केंद्र शासनाने आणि राज्य शासनानं सुद्धा 10% बचत करायची आपल्याला सूचना दिल्या. म्हणजे खतावर जो आपला म्हणजे खर्च होतो, म्हणजे शेतकऱ्यांचा सुद्धा भरपूर खर्च होतो खताच्या या निविष्ठेवर, तर हा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला जर जैविक घटकांचा वापर केला, किंवा आता आपण ऐकलं असेल नॅनो युरिया, नॅनो DAP जे की आता लॉन्च झालेलं आहे, याच्यामुळे आपण कमी याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त म्हणजे आपल्या पिकांना खत अन्नद्रव्य उपलब्ध करून देऊ शकतो. तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये वापर केला पाहिजे. आता जर आपण जिल्ह्याचा ओव्हरऑल विचार केला, आपण आता नेहमी ऐकत असेल की किंवा पेपरला सुद्धा आपल्याला बातम्या येतात की याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या खत कंपन्या आहेत त्यांचे जे बाकी प्रॉडक्ट आहे ते सुद्धा घेण्यासाठी सक्ती करतात, किंवा लिंकिंग आपण ऐकलेलं असेल की लिंकिंगची समस्या काही ठिकाणी काही कंपन्यामार्फत होत्या, त्या सुद्धा आम्ही त्याच्यावर आता उपचार केलेला आहे की याच्यामध्ये जेवढ्या की कंपन्या आहे त्यांचं आपल्या IFMS नावाची जी प्रणाली आहे, म्हणजे इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट सिस्टीम, ही केंद्र शासनाची प्रणाली आहे. त्यावरून आपल्याला समजतं की कोणत्या म्हणजे वितरकाकडे किंवा विक्रेत्याकडे किती खत आजच्या घडीला उपलब्ध आहे, आणि त्यासोबत त्यांनी कोणाला ते विक्री केल्या पॉस मशीनवर. प्रत्येक कारण याला शेवटी अनुदान जे केंद्र शासनाकडून मिळत असते, त्यामुळे त्याचं प्रत्येक लेवलला आपण त्याचं मॉनिटरिंग करतो, आणि कोणत्याही ठिकाणी असं लिंकिंग होऊन ते एखादं खत लादल्या जाणार नाही शेतकरी बांधवाला, हे सुद्धा आपण खबरदारी घेतोय. असं आम्ही त्यासाठी आता एक व्हॉट्सअप नंबर सुद्धा आम्ही केलेला आहे की याच्यामध्ये तक्रार शेतकरी बांधवांना करते नोंद होईल, त्यांचं नाव गुप्त ठेवून, म्हणजे असे नाही की त्यांनी नाव आपलं सांगायचं आहे, त्यांनी आम्हाला ते व्हॉट्सअपला मेसेज टाकायचे. ती आमची जी भरारी पथक आहे, आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 40 भरारी पथक नेमलेले आहे, म्हणजे जे कृषी अधिकारी आहे, मंडळ कृषी अधिकारी आहे किंवा पंचायत समितीचे 40ही आपले भरारी पथक ते ॲक्टिव्ह आहेत. आणि त्यांना जर अशी एक संशय आला की एखादा दुकानदार जास्त दराने विकतोय किंवा जे युरियाची किंमत आहे ते जास्त आकारणी करतात, अशा वेळेस आमचं पथक तिथे जाऊन लगेच त्याच्यावर हे करतं, किंवा त्याचं स्टॉप सील देण्याची तरतूद आहे. काही ठिकाणी जर सॅम्पलिंग घेऊन जर फेल झाले तर आपण त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई, म्हणजे जे काही आपल्या बियाणे कायदा असेल किंवा खताचा कायदा असेल, यावर ते सर्व तरतुदी आपल्या शेतकऱ्याच्या हिताच्या आहे. आणि त्यामुळे आपण खताचं जे की आता म्हणजे नियोजन आहे आमचं पूर्ण 1,60,000 मेट्रिक टनाचं आपली आवश्यकता आहे पूर्ण एवढ्या 4.5 लाख हेक्टरला. तर हे साठी आपण युरिया बफरमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याकडे जर एखाद्या वेळेस टंचाई आली कुठली, तर तो आपण बफर स्टॉक मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मान्यतेने आपण तो रिलीज सुद्धा करणार. म्हणजे अशी कुठली टंचाई या जिल्ह्यामध्ये युरिया असेल, DAP असेल, त्याची भासणार नाही, त्याची पूर्ण आम्ही काळजी घेतलेली आहे. आणि आमच्या शेतकरी बांधवांना सुद्धा एक म्हणजे आग्रही विनंती आहे
की त्यांनी कृपया ते खताचं आपण खरेदी करून ठेवणे लागत नाही तरी आपण वापरणे म्हणजे आपला जास्तीचा खर्च होतोय. त्याच्यात थोडंसं आपण नॅनो टेक्नॉलॉजी कडे जर गेलो आपण कमी पैशामध्ये, आणि यावर्षी सांगायचं म्हणजे आपल्याला आम्ही DPTC मधनं ड्रोन दिलेलं आहे किंवा बऱ्याचशा कंपन्यांनी आपल्याला ड्रोन दिलेले आहे आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहे. तर ह्या कंपन्यांच्या मार्फत आता ड्रोनद्वारे आपल्याला खताची जे काही फवारणी आहे म्हणजे पिकाला आता ड्रोनद्वारे आपण खतं देणार. तर ही सुद्धा आता प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार आपल्या खताच्या ज्या खर्चातली बचत शेतकरी बांधवांची होणार आहे. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक जाणवतंय की आपल्या परीने सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहेत की कुठल्याही प्रकारचं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांना होऊ नये आणि त्याकरता लागेल तितकी मदत आणि नवीन तंत्रज्ञान सगळ्या परीने उपलब्ध आहे आपल्या शेतकऱ्यांकरता. पण तरीसुद्धा कसं आहे की सगळी मदत आपल्याला मिळत असली तरी काही एक आपलीसुद्धा जबाबदारी असते. म्हणून मला आता हे विचारायचं आहे की शेतकरी बांधवांनी खतं आणि बियाणं खरेदी करताना काय काळजी घ्यायला हवी? आता सर्वप्रथम तर आपल्या जिल्ह्यामध्ये 1200 दुकानांना आम्ही लायसन्स दिले आहे, विक्रीचे परवाने दिले त्या ॲक्टनुसार. आता आपण शेतकरी बांधव जेव्हा तिथे जातात दुकानात कुठल्या तर ते बघितलं आहे की त्याला लायसन्स ते व्हॅलिड आहे की नाही. कारण बरेचदा काय होते की आपण त्यांनी दुकान उघडलेलं आहे पण त्याला परवानाच नाही आहे विक्रीचा किंवा खरेदीचा, ज्या कंपन्याकडनं तो खरेदी करणार आहे. तर हा एक तपास त्यांना आम्ही सूचना दिल्या की ते दर्शनी भागात तुम्ही लावा परवाना, की जेणेकरून शेतकरी आला की त्याला माहीत पडेल की याला कायद्याच्या नियंत्रणाखाली आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये त्या दुकानामध्ये कोणता साठा किती उपलब्ध आहे त्याचं जे स्टॉक बोर्ड म्हणतो आपण ते आहे की नाही त्याची बघितलं पाहिजे. तिसरं याच्यामध्ये जो भावफलक आहे, कारण बरेचदा भावफलक माहीत नसल्यामुळे ते जास्त जर आकार नेलं त्याला लक्षात येणार नाही, तर तो तिथे भावफलक असला पाहिजे. आणि जेव्हा खरेदी करतो तेव्हाचं पक्कं बिल म्हणजे कुठले बियाणं असो खत असो त्याचं पक्की बिलाची पावती आपल्याकडे, त्याच्यावर आपली सही करणं, पॉस मशीनवर आपला अंगठा लावून ते खरेदी करणं हे आवश्यक आहे. आणि याच्यानंतर जेव्हा तो वापरतील, जेव्हा आपला पेरणी करतील तेव्हा त्याचा काही प्रमाणामध्ये म्हणजे टॅग जो असतो ना त्याच्यामध्ये तो टॅग आपल्याकडे जतन ठेवला पाहिजे. म्हणजे जेव्हा कायद्याच्या याच्यामध्ये आपल्याला एखादी काही कारवाई करायची आहे किंवा जेव्हा कोर्टाकडे हे प्रकरण जाते तेव्हा ते विचारणं होते की याच्यामध्ये त्याचा पुरावा काय आपल्याकडे की तेच बियाणं आपण पेरलं. तर अशा वेळेस आपण त्याचा एक जे पिशवीचा टॅग स्वरूपामध्ये इंटॅक्ट ठेवायला पाहिजे, तो उलट्या दिशेने फाडली पाहिजे आणि तो वापरला पाहिजे. आणि काही जर शक्य झालं तर थोडंफार बियाणं म्हणजे कारण हा मोठी आपल्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते शेतकऱ्यांची. आणि अशा वेळेस जर आपण एवढी छोटीशी खबरदारी नाही घेतली तर नंतर जेव्हा काही प्रकरणं ग्राहक मंचाकडे जातात किंवा काही आपल्याला अपीलमध्ये जातात तेव्हा मग त्या म्हणजे कंपन्यांना सुद्धा आपण काही यामध्ये त्या कायद्याच्या यामधून सुटू शकतात. तर अशा वेळेस थोडीशी ही एक खबरदारी घेतली पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांनी. ही खबरदारी तर घ्यायलाच हवी शेतकऱ्यांनी. पण त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न असा की पिकांची उत्पादकता वाढवण्याकरता आपल्या शेतकरी बांधवांनी कोणत्या सूत्रांचा वापर केला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. कारण आपण जसं आपण इनपुट देतोय म्हणजे बियाणं देतो, खतं देतो, पण त्यापासून जे येणारं आउटपुट आहे म्हणजे आपल्याला मिळणारं उत्पन्न आहे, निव्वळ उत्पन्न हे वाढलं पाहिजे शेतकऱ्यांचं. यासाठी उत्पादकता ज्याला म्हणतो की एका हेक्टरमधून किती क्विंटल त्यांना उत्पादन झालं पाहिजे. तर सरासरी आपण जर आता पीक वाईज जर विचार केला तर आपल्याकडे कापसाचं पीक आहे आणि याची उत्पादकता रुईच्या स्वरूपामध्ये मोजल्या जाते. म्हणजे आपल्याकडे जर आता समजा सरासरी उत्पादकता ही 5.5 क्विंटलची आपल्याकडे उत्पादकता आहे. याचा अर्थ म्हणजे 16-17 क्विंटल कापूस, ज्याला रॉ कॉटन म्हणतो आपण, तेवढा उत्पादित असतो. आता यामध्ये हे कमी असण्याची कारणं काय, तर तीच जसं आपण म्हणतो याच्यामध्ये एक तर आपण जी वाण निवडतो ते वाण बरेचदा दीर्घ कालावधीचं असते. त्यामुळे आपलं जानेवारी फरवरीपर्यंत ते वाणाची म्हणजे पिरियड असतो. म्हणून आमचा असं एक याच्यामध्ये संदेश राहतो की याच्यात आपण कमी कालावधीचे वाण निवडा जेणेकरून आपलं पीक शेत जे आहे ते लवकर आपल्याला खाली झालं पाहिजे आणि त्यानंतर त्याला रबीमध्ये आपल्याला दुसरं पीक घेता आलं पाहिजे. हा पहिला भाग. दुसरं याच्यामध्ये जसं मी खत व्यवस्थापन आणि आपलं कीड रोग व्यवस्थापनासाठी जे म्हटलेलं आहे, खूप कमी पैसे द्यायला लागतात. म्हणजे जर आपण आता कापसामध्ये म्हटलं गुलाबी बोंडअळीमुळे आपलं बरंचसं नुकसान होते शेतकरी बांधवाचं. उत्पादकता आपली 15 क्विंटल 16 क्विंटलवरून 10-12 क्विंटलवर येते. त्याला मुख्य कारण म्हणजे हे कीड रोगांचा प्रादुर्भाव. आणि हे करताना खूप छोट्या गोष्टी, खूप खर्चही कमी आहे. याच्यामध्ये जे कामगंध सापळे असतात, फेरोमोन ट्रॅप, ज्याच्यामुळे आपण पतंग त्याच्यामध्ये ट्रॅप करतो आणि त्याच्यात जो काही किडीपासून होणारं नुकसान आहे ते आपण वाचवतो.
तर प्रति एकरी किमान 5-6 जरी ट्रॅप लावले, खूप कमी खर्चाचे आहे, ते आपण त्यामध्ये वापर केला पाहिजे. काही पक्षी थांबे म्हणजे ज्याला आपण जैविक नियंत्रण म्हणतो. कारण आता आपल्याला जर शेतात गेलो आपण तर कुठं पक्ष्यांना थांबायला कुठे जागाच नाही आहे, तर ते पक्षी थांबे त्याला काही खर्च नाही आहे, शेतकरी घरच्या घरी ते करू उभारू शकतात. किंवा निंबोळी अर्काची फवारणी, आता एकदम कुठला कीड रोग आला तर शेतकरी घाबरून जातो किंवा आणि तो महागडं औषध घेऊन फवारणी करतो. त्याच्यामुळे त्या किडींचा जो रेजिस्टन्स आहे, प्रतिकार क्षमता त्यांची वाढते, मग ते महागड्या किंवा खूप जहाल औषधांना सुद्धा ते दाद देत नाही. तर अशा वेळेस आपण निंबोळी अर्कापासून जर सुरुवात केली, आपलं घरगुती जे औषध आहे त्याची फवारणी केली, तर 5% निंबोळी अर्काची फवारणी केली, तर आपण जे प्राथमिक अवस्थेमध्ये जी अंडी घालण्याची अवस्था असते त्या किडींची, तिथे जर आपण त्याला थांबवलं तर पुढे ते वाढणार नाही. तर ह्या गोष्टी आहे याच्यात. ह्या वर्षी आम्ही असा विचार करतो की 6 क्विंटल तरी रुई एका हेक्टरी आली पाहिजे. म्हणजे सायंत्रिक 18 क्विंटलचं आपली उत्पादकता आम्ही एक म्हणजे बेंचमार्क ठेवला. आणि त्यासाठी लागणारे जेवढे की आपण सूत्र, जसं आपण विचारलं, ह्या सूत्रांचा अवलंब यामध्ये जसं आपण म्हणतो की हे कापसाचं जे पीक आहे याच्यासाठी सिंचनाचा प्रभावी वापर केला पाहिजे आपण. म्हणजे सिंचन व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याकडे हलक्या जमिनीमध्ये बरेचदा घेतलं जातं कापूस आणि त्यामुळे त्याची उत्पादकता खूप खाली येते. तर ते करत असताना आपल्याला सरी वरंब्यावर, म्हणजे जसं आपण म्हणतो की सरी जास्त पाऊस आला तो निघून जाईल सरीमधनं, आणि वरंब्यावर असेल त्याचा ओलावा कायम टिकून राहील. तर हे एक सूत्र यामध्ये महत्त्वाचं आहे कापसाच्या बाबतीमध्ये. आता दुसरं पीक जे आपलं याच्यामध्ये, जसं आपण म्हणतो भाताचा जो पट्टा आहे, आपले 4-5 तालुके याच्यामध्ये मेजर आहे, याच्यात धानाच्या स्वरूपामध्ये ही उत्पादकता आहे. जसं 17 क्विंटल म्हणजे आपलं तांदूळ एवढं आपल्याला हेक्टरी याच्यामधनं मागच्या वर्षी मिळालेलं आहे. आमचा प्रयत्न की 20 क्विंटल तांदूळ त्यांना मिळाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 30 क्विंटलचं त्यांचं धानाचं उत्पादन आलं आहे हेक्टरी. आता तेच कारण आहे, म्हणजे जसं म्हटलं मी, बीज प्रक्रिया केली जात नाही किंवा त्याच्यामध्ये कीड रोगांसाठी आपल्याला जैविक नियंत्रण केलं जात नाही, त्यामुळे आणि खर्च खूप वाढतो आणि शेवटी पर्यायानं आपल्याला उत्पादकताही कमी येते आणि त्यासोबत आपल्याला जे निव्वळ उत्पन्न आहे ते कमी राहते. तर ह्या भाताच्या बाबतीमध्ये सुद्धा ती सूत्र जी 4-5 सूत्र आहे, श्री पद्धतीने लागवड करणे, पेरणीची पद्धत थोडी बदलावं लागली याच्यामध्ये. तिसरं सोयाबीनमध्ये आपण म्हटलं की मागच्या वर्षी 10-12 क्विंटलचा आपला ॲव्हरेज आला आहे, खूप थोडं खाली आला. आपली पोटेन्शियल ज्याला म्हणजे आपली एक क्षमता आहे 12 क्विंटलची आहे. तर आम्ही यावर्षी तोच प्रयत्न केला की किमान 12 क्विंटल जरी हेक्टरी आपल्याला शेतकरी बांधवांना मिळालं सोयाबीन, तर त्याला ते म्हणजे परवडणारं पीक राहणार आहे. आणि यासाठी एक आमच्या कृषी विभागाने आणि जे विभागीय कृषी सहसंचालक तोटावर साहेब आहे, तर त्यांनी एक 8 सूत्र याच्यामध्ये केले आणि पूर्ण महाराष्ट्रावर त्याचा अवलंब होतो आहे. तर ते 8 सूत्रांचा आम्ही प्रभावी प्रचार प्रसार आणि खूप कमी खर्चाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. जसं आपण म्हणतो बीज प्रक्रिया आहे किंवा तुम्ही याच्यात उगवणक्षमता तपासणी आहे, जैविक कीड नियंत्रण आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. तर हे आपण आता तयारी पेरणीची चालू असतानाच 3-4 सूत्राचा अवलंब आपण आपल्या शेतकरी बांधवांनी सुरुवात केलेली आहे. बऱ्याच गावागावामध्ये आता लोकांमध्ये ही जनजागृती झालेली आहे की आपण याच्यामध्ये म्हणजे स्पायरल सेपरेटरमधूनच बियाणं काढायचं आणि जे चांगलं असेल, कारण खूप नाजूक बियाणं आहे ते सोयाबीनचं, ते बियाणंच आपण इथे वापरायचं. जे खराब बियाणं ते काढून टाकायचं आधीच. ते जर आपण प्रिकॉशनरी जे केलं आपण, तर नंतर तर अडचणी येणार नाही. तर ह्या 3-4 बाबी आहेत. तुरीच्या बाबतीत सलग तुरीकडे लागवडीचा आमचा प्रयत्न राहणार आहे. जरी आपण आता 10 क्विंटल म्हटलं, पण जिल्ह्यामध्ये काही शेतकरी 50 क्विंटल घेणारे सुद्धा आपले शेतकरी आहे आणि राज्यात प्रथम आलेले शेतकरी आपल्या जिल्ह्यातले आहे तूर उत्पादक. तर आमचा एक म्हणजे ते आमच्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून राहणार आहे की त्यांचं अनुकरण करून बाकी शेतकऱ्यांनाही 50 ते 25 क्विंटलपर्यंत त्यांनी जावं. पण आपण ऑन अँड ॲव्हरेज असं म्हणतो की 12 ते 15 क्विंटलपर्यंत घेऊ शकतो आपण तुरीचं जर सलगमध्ये लावलं तर. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता चांगल्या वाण व्हेरायटीज आलेल्या आहे आणि तो सुद्धा आम्ही वेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार करतोय. सर, आम्ही एक बघत असतो नेहमीच की सरकार खूप विविध योजना घेऊन येत असतात शेतकऱ्यांकरता विशेषतः, आणि त्यातलीच एक योजना म्हणजे पीक विमा योजना. तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना कसा होणार आहे? खरं तर म्हणजे जे आपल्याला पीक संरक्षण कवच आहे ते शेतकरी बंधूंनी घेतलंच पाहिजे. म्हणजे आता जसं आपण आपल्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यात जर आपण ओव्हरऑल विचार केला, जवळजवळ 3,12,000 खातेदार आहेत. 3,12,000 पैकी आम्ही मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली. स्वतः जिल्हाधिकारी महोदय प्रत्येक गावोगावी आम्ही कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा आपली सेवा सरकार केंद्रामध्ये जाऊन आम्ही आवाहन केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आपल्याला 2,37,000 शेतकऱ्यांनी विमा उतरवला.
म्हणजे 1 रुपयामध्ये विमा उतरवला. अरे वा. आणि त्याचा एक फायदा असा झाला की मागच्या वर्षी आपल्याला सोयाबीनमध्ये बराचसा सेटबॅक बसलेला होता, कारण कंटिन्युअस पाऊस होता. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अवेळी पाऊस आला, ऐन कापणीच्या वेळेस पाऊस आला आणि मधात त्या पावसामुळे किंवा कॉम्प्लेक्समुळे आपलं बरेचसे कीड रोग किंवा येलो व्हेन म्युझिक आपण ऐकलं असेल ते त्याचा प्रादुर्भाव आला. तर यामुळे सोयाबीनला जो सेटबॅक बसला, तर आम्ही त्या 70,000 शेतकऱ्यांना मिड सीझन ॲडव्हान्टेज नावाचा जो त्यामध्ये एक घटक आहे की आपण त्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आपल्या हंगामामध्ये, तर आपण मान्य जिल्हाधिकारी अधिसूचना काढू शकतात आणि त्यामध्ये 25% अग्रिम हे शेतकरी बांधवांना देऊ शकतात. त्याचाच एक भाग म्हणून आपला जवळजवळ आता 53 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत मिळाली मागच्या वर्षी सोयाबीन उत्पादकांना. त्यानंतर जेव्हा कापणीच्या वेळी पाऊस आला तेव्हा सुद्धा काही 50-55 कोटी मिळाले. 113 कोटीचं वाटप आपल्या शेतकरी बांधवांना झालेलं आहे 2,37,000 शेतकऱ्यांना. आता ह्या वर्षाचा असा प्रयत्न आहे की जे 3,12,000 खातेदार आहे, प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा प्रत्येक हेक्टर एरिया हा 1 रुपयाखाली आला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण आता जेव्हाचा म्हणजे एक शासन निर्णय निघेल आणि ते पीक प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जेव्हा अधिसूचना निघाल्यानंतर आपलं सुरुवात होईल तेव्हा, आणि तो पिरियड खूप कमी असतो म्हणून त्यात शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असं आम्ही म्हणजे सांगत आलेलं. आणि यावर्षी सुद्धा आपण म्हणतोय की चांगली योजना आहे. 1 रुपयामध्ये आपल्याला आपलं पूर्ण पीक संरक्षित केल्या जाते आणि आपल्याला जे की हवामान क्लायमेट चेंजमुळं किंवा आपला ला निनामुळे जरी म्हटलं आपण दीर्घकाळ चाललेला आपला पाऊस, पण तरी सुद्धा सांगता येत नाही कधी त्याचा चेंज होईल. तर आपल्याला एक 4ही पिकांसाठी म्हणजे तूर असेल, सोयाबीन, भात आणि कापूस या पिकांसाठी 1 रुपयामध्ये आपण विमा जरूर काढावा अशी मी या प्रसंगी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर, नक्कीच सगळे शेतकरी बंधू याच्याकडे लक्ष देतील आणि त्याचा अंमलात सुद्धा आणतील अशी आम्ही पण आशा करतो. आणखीन एक मला विचारायचं असं आहे की बँकांकडून आपल्या शेतकऱ्यांना की कोणती मदत केल्या जाणार आहे या हंगामाकरता? खरं तर शेतकरी बंधूंना जसं आता बियाणं घ्यायचं आहे, खतं घ्यायचं आहे, पैशाची आवश्यकता असते. अशा वेळेस शासनाने एक किसान क्रेडिट कार्ड योजना नावाची योजना आणली ज्याच्यामध्ये पीक कर्ज दिले जाते. म्हणजे 18 वर्ष ते आपला 75 वर्ष वयोगटातले जे शेतकरी बांधव आहे तर त्यांना 1,60,000 रुपये आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे पीक कर्ज हे 7% दराने 7% दराने ते दिलं जातं. आणि याच्यामध्ये बाकी कुठली काही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण सर्व ते कव्हर केलं आहे शासनाने. आणि जवळजवळ या वर्षीचं जे की आता 1,800 कोटी रुपये वाटपाचं कर्ज वाटपाचं टार्गेट यावर्षी आहे. जवळजवळ 40% कर्ज वाटप झालेलं सुद्धा आहे. पण काही ठिकाणी शेतकरी बंधू आता बँकेत गेले नसेल किंवा त्यांचा संपर्क झाला नसेल किंवा काही स्तरावर बँकेकडून काही त्यांना सहकार्य मिळत नसेल, तर त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर किंवा आमच्या स्तरावर, तालुका स्तरावर याची सर्व आपण त्याचा वेळोवेळी आढावा होत असतो. आणि जे शेतकरी बंधू आता यापासून म्हणजे सुटलेले आहे त्यांनी बँकाशी आपले 7/12/8 नकाशा, त्यांचं आधार कार्ड वगैरे घेऊन गेले तर त्यांना ते 1,60,000 रुपये 7% दराने आपल्याला पीक कर्ज हे किसान क्रेडिट कार्डच्या स्वरूपामध्ये मिळणार. म्हणजे ही नक्कीच मदत त्यांना ह्या खरीपाच्या पूर्वतयारीसाठी त्यांना कामी पडणार आहे. म्हणजे एकंदरीतच जसं मी पहिलेही म्हणाले होते तसंच आहे की जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे सरकार आपल्या शेतकरी बांधवांच्या मदतीला कायम उभं आहे. आणि त्यातनं फायदा हाच आहे की कुठलंही नुकसान तुम्हाला सोसायची गरज नाही आहे. फक्त एका हाकेवरती सगळ्या योजना तुमच्या मदतीला आहेत. त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनी घ्यावा अशीच विनंती. जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा की शेतीपूरक व्यवसाय आपले शेतकरी जेव्हा करायला जातात तर त्यांना कोणत्या संधी कृषी विभागामार्फत उपलब्ध आहेत? आता जरी आपण कृषी विभागामध्ये म्हटलं की फक्त हे मुख्य पिकं आणि फळपिकं, भाजीपाला एवढ्यापुरतं मर्यादित नसून आता आम्ही यावर्षी जे काही आपल्याला एक व्हिजन आहे आमचं की महाराष्ट्र बांबू मिशन मध्ये आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो राबवण्यात येत आहे. मनरेगामध्ये कृषी विभागामार्फत आपण जे शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा आपण बांबू लागवड करू शकतो. आणि त्यामध्ये त्यांना ते कापण्याचे सुद्धा आता ते ग्रास फॅमिलीमध्ये आल्यामुळं त्याला वन विभागाची परवानगीची सुद्धा आवश्यकता नाही. ते बाकी पिकं जसे घेतात तसं बांबूचं पीक घेऊ शकतो. तर एक आपल्याला एक जोडधंदा म्हणून आपण बांबू आणि त्यापासून त्याच्यावर जर प्रक्रिया केली, आपण काही छोटे एखादी उद्योग टाकला तर तो सुद्धा आपल्याला होऊ शकतो. कारण आता बांबूची मागणी सर्व म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एक हा पीक झालं. दुसरं पीक याच्यामध्ये आपण तुती लागवड रेशीम शेतीसाठी. कारण याच्यात आपण काही जर उदाहरणं बघितले बीड जे काही पूर्ण कोट्याधीश झालेले आहे शेतकरी या रेशीम शेतीमध्ये.
तर आपण त्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या इथल्या शेतकऱ्यांना आपण ते नेऊन दाखवलेलं आहे आणि त्यांना सुद्धा पटलेलं आहे. यावर्षी आम्ही किमान 200 शेतकरी याच्यामध्ये म्हणजे 200 एकरमध्ये आपण तुती लागवड याच्यात करणार आहोत. त्यांचे अर्ज घेतले. मनरेगामधून त्यांना 3 वर्षापर्यंत मदत आहे आणि त्यामुळे त्यांचा स्वतःचा एक रेशीम शेतीचा एक प्रकल्प प्रत्येक शेतकऱ्याला तो उभा राहणार आहे. तर आपण केवळ ही आपली पारंपरिक पिकं न घेता जे जोडधंदा म्हणून मी जसं म्हटलं की दुसरे पिकं आपण घ्यावेत, तुतीची लागवड करा किंवा बांबू लागवड करा किंवा मग याच्यात आणखी जसं हाय व्हॅल्यू क्रॉप ज्याला म्हणतो आपण ड्रॅगन फ्रूट सारखे, तर ते सुद्धा काही शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये लावलेले आहे. तर तो पिकामध्ये जिथे जास्त पैसे त्याला मिळेल, एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे ते काही महिला गटांनी आपल्याकडे सुरुवात केली आहे. पारंपरिक पिकासोबत ही जर पिकं आपण थोड्याफार प्रमाणात घेतली तर नक्कीच पूरक व्यवसायामध्ये त्यांना फायदेशीर होणार आहे. आणि दुसरं असं की कुक्कुटपालन, डेअरी हे तर शेतीला पूरक असंच आहे, म्हणजे एकमेकावर ते अवलंबून आहे. त्यामुळे यासाठी लागणारा जे काही आमचे शेतकरी उत्पादक कंपन्या काही डेअरीच्या सुद्धा त्यामध्ये काम करत आहे. तर यासाठी आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना किंवा स्मार्टमध्ये सुद्धा आपण याच्यात असे प्रकल्प काही केलेले आहे की जेणेकरून त्याच्यापासून दुधावर उत्पादित होणारे जे काही आहेत, खवा असेल किंवा बाकी प्रॉडक्ट आहे त्याच्यापासून, ते सर्व आपण त्यांना तयार करण्यासाठी याच्यामध्ये कर्ज स्वरूपामध्ये आणि अनुदान स्वरूपामध्ये त्यांना मदत देणार. आणि ते प्रकल्प एकदा उभे झाले की त्यांना एक जोडधंदा, मग कुक्कुटपालन किंवा डेअरी किंवा मधुमक्षिका पालन हे काही 4-5 व्यवसाय आहे, हे सुद्धा कृषी विभागामार्फत त्याच्यामध्ये पूर्ण मदत दिल्या जाते. आणि माझी विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांना की जेवढे की अलाइड सेक्टर ज्याला म्हणतो म्हणजे कृषी संलग्न विभाग जे आहे त्यांच्याशी सुद्धा आमचा समन्वय आहे. आणि कुठली काही अडचण असेल समजा त्यांना म्हणजे कृषीशी असेल किंवा त्या विभागाची असेल तर नक्कीच आपण कृषी विभाग आणि सर्व विभाग आपले शासनाचे त्यांच्या पाठशी सदैव तयार आहेत. सर, एवढंच म्हणेन मी की तुम्ही फक्त माहिती छान दिली नाही तर त्यांना एक समाधान मिळेल अशी सगळी त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन्स पण दिले आहेत आणि त्यांना आधार वाटेल अशा योजनांची सुद्धा माहिती इतकी छान दिलीत. तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात म्हणून धन्यवाद. धन्यवाद.